तर आज मी टिफिन मध्ये बनवली होती आलू पालकची भाजी आणि गरमागरम चपात्या। पटकन डबा पॅक केला, तयारी केली आणि निघाली। या शेअरिंग वाल्यांना इतकी घाई का असते मला समजतच नाही। एवढी गाडी जोरात चालवून नुसती विमानासारखी उडवत असतात। मला प्रश्न पडतो की यांना एवढ्या जोरात कुठे जायचं असतं? थोडा आरामात चालवा ना बाबा, एवढी कसली घाई आहे तुम्हाला? संध्याकाळी परत येताना ही बाई बिचारी खूप रडत होती। तेव्हा एक दोन बायकांनी तिला जवळ जाऊन विचारलं, तेव्हा समजलं की तिचा नातू हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे आणि त्याची तब्येत एवढी खराब आहे की डॉक्टरांनी सुद्धा गॅरंटी दिली नाहीये। घरी आल्यावर मला फक्त तीच बाई आठवत होती। मी तिच्या दुःखाशी रिलेट करू शकत होते, कारण मी सुद्धा अशाच एका कठीण परिस्थितीतून गेले आहे आणि तो मानसिक त्रास काय असतो हे मला चांगलंच माहिती आहे। माझा मूड थोडा खराब होता हे बघूनच माझा क्रिश पटकन माझ्या जवळ आला आणि त्याने मला एक प्रेमाने घट्ट मिठी मारली। बघितलं कशी करतो आम्ही टाईट हग है ना खूप टाईट हग, खूप टाईट, कोणच नाही करू शकत। आम्ही दोघे करू शकतात। आपण दोघे, बाकी कोण नाही। उद्या ताईच्या ऑफिस मध्ये हळदी कुंकू होता, सो इथे तिची तयारी चालू होती। रात्रीच्या मेन्यू मध्ये खिचडी, लोणचं आणि फिश फ्राय होता। दिवस थोडा इमोशनल होता, पण घरच्यांच्या प्रेमामुळे तो सुखद संपला।